आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आम्ही सर्वप्रथम प्रवास करणार आहोत समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब असलेल्या इगतपुरी कसारा टनलमधून. मुंबई नागपूर वेगवान प्रवासाचा पर्याय ठरलेल्या समृद्धी महामार्गावर 180 मीटरच्या उतारावरती 7,762 मीटर लांबीचा एस आकाराचा दुहेरी बोगदा बांधण्यात आलेला आहे. हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा व देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. यामुळे इगतपुरी कसारा दरम्यानचे अंतर फक्त 10 मिनिटात पूर्ण होते. बोगद्याची इगतपुरीकडील बाजू ते कसाराकडील बाजू यामध्ये तब्बल 180 मीटरचा उतार आहे. तेवढ्या उतारावरून वाहन खाली येणार आहे. त्यामुळेच हा बोगदा एक रेषेत आखणे अशक्य होते. उतार टाळण्यासाठी तो इंग्रजी एस आकारात उभारण्यात आला आहे. आय रिअली प्राऊड ऑफ माय इंडिया अँड माय इंडियन इंजिनियर्स हू मेड दिस टनल अँड मेक अवर जर्नी व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. सकाळी साधारण 6:15च्या सुमारास आम्ही संगमनेरहून निघालो. 9:30 वाजता तर ठाण्याला पोहोचलो. पण our travel was speedy and comfortable and all credit goes to समृद्धी महामार्ग. हा जो स्पॉट आहे तो संगमनेरकडून जाताना समृद्धी महामार्गाचा एंड पॉईंट आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ची ऋग्वेद ह्याचा व्रतबंधन सोहळा अटेंड करायला. चला तर. मुंज, ज्याला उपनयन किंवा व्रतबंधन असेही म्हटले जाते, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा संस्कार आहे. हा मुलांसाठी 16 संस्कारापैकी 13वा संस्कार आहे. या संस्कारात मुलाला कमरेला मुंज दुर्वांची दोरी बांधली जाते, ज्याला मेखला म्हणतात. या संस्काराने मुलाला ब्रह्मचार्य आश्रमात प्रवेश मिळतो आणि तो वेद अध्ययनास पात्र ठरतो. संस्कार मुलाला समाजाच्या आणि धर्माच्या चौकटीत आणतो असे मानले जाते. कमरेला मुंज बांधल्याने मुलाला भविष्यातील कष्टासाठी तयार केले जाते असे मानले जाते. मुंज झाल्यावर मुलाला आईच्या हातचे जेवण दिले जाते, ज्याला मातृभोजन असे म्हटले जाते. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धतीने वेदाभ्यास शिकवला जात असे. मुंज झाल्यावर मुलाला गुरुकुलमध्ये वेदाभ्यास करण्यास पाठवले जात असे व सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलगा घरी येत असत. गुरुकुलमध्ये मुलांवरती सर्व पातळीवर संस्कार केले जात, ज्यामुळे एक आदर्श व्यक्ती म्हणून तो देश व समाजाची सेवा करू शकेल. खरंच आपले पूर्वज खूप सुंदर पद्धतीने मुलांना घडवत होते. आज थोड्याफार प्रमाणात का होईना पण मुलांवर हे संस्कार रुजवतो आणि त्यासाठी उपनयनाचे महत्त्व आहे. खरंच आजचे कॅटरिंग, डेकोरेशन आणि एकूणच व्यवस्था खूप उत्तम होती. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. वाटेत ठाणे, इगतपुरी, कसारा ह्या परिसरात प्रचंड पाऊस लागला. तरीही रात्री 8:30च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. जर तुम्हाला आज माझा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओजला तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओजला घेऊन मी नक्कीच तुमच्या भेटीला येईल. टिल देन हॅव अ नाईस डे. Goodbye. Enjoy your day. Bye-bye everyone. आणि हा जो तुम्हाला दिसतोय तो आमच्या सिन्नरचा समृद्धी महामार्गाचा एक्झिट आहे आणि एक्झिट अँड एंट्रीला इतकं सुंदर डेकोरेशन आहे की पाहता क्षणी आपल्या मनामध्ये खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ह्या समृद्धी मार्गावरती ड्राईव्ह करायची एक वेगळीच मजा येते.